नमस्कार. नोव्हेंबर 2025 साठी सिंह राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. नोव्हेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येऊ शकतो. कधी कधी परिणाम सरासरीपेक्षा कमकुवत असू शकतात. सूर्य 16 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या तिसऱ्या घरात भ्रमण करेल. तिसऱ्या घरात सूर्याचे भ्रमण शुभ मानले जात असले तरी त्याच्या कमकुवत स्थितीमुळे ते फक्त सरासरी परिणाम देईल. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या चौथ्या घरात वृश्चिक घरात असेल. ही एक कमकुवत स्थिती आहे. म्हणजेच तुम्ही या महिन्यात सूर्याकडून कोणतेही महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम अपेक्षित करू नये. मंगळ संपूर्ण महिन्यात तुमच्या चौथ्या घरात स्वतःच्या राशीत भ्रमण करेल, म्हणून मंगळ तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो. जरी येथे मंगळ अनुकूल परिणाम आणणारा मानला जात नाही, तरी त्याच्या स्वतःच्या राशीत उपस्थितीमुळे तुम्ही मंगळाकडून सरासरी किंवा मिश्रित परिणामाची अपेक्षा करू शकता. बुध 23 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या चौथ्या घरात भ्रमण करेल, जे अनुकूल परिणाम देण्यात अप्रभावी असेल. नंतर बुध तिसऱ्या घरात जाईल आणि सकारात्मक परिणाम देईल. या महिन्यात गुरुचे भ्रमण तुम्हाला 12व्या घरात असेल आणि विशेष म्हणजे गुरु त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात राहील आणि 11 नोव्हेंबर नंतर गुरु वक्री होईल. याचा अर्थ असा की या महिन्यात गुरुकडून तुम्ही कोणतेही अनुकूल परिणाम अपेक्षित करू नये. शुक्राचे भ्रमण या महिन्यात सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. शनी अनुकूल असण्याची अपेक्षा करू नये. राहू आणि केतू देखील अनुकूल परिणाम देऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की या महिन्यातील ग्रह संक्रमण मिश्रित परिणाम देऊ शकतात. काळजीपूर्वक कामगिरी केल्यास परिणाम थोडे चांगले असू शकतात, तर निष्काळजीपणामुळे कमकुवत परिणाम मिळू शकतात. त्या तुलनेत महिन्याचा पहिला भाग तुलनेने अनुकूल असेल. तुमच्या करिअर घरचा अधिपती शुक्र या महिन्यात सामान्यतः अनुकूल स्थितीत असेल. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही मोठी नकारात्मकता अनुभवायला मिळणार नाही. 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान शुक्र त्याच्या राशीच्या तिसऱ्या घरात असेल, ज्यामुळे व्यवसायाच्या संबंधित प्रवासाला अनुकूलता मिळेल. नोकरी बदलण्याचे प्रयत्नही यशस्वी होतील. व्यवसायासाठी जबाबदार असलेले बुध ग्रहाची स्थिती लक्षात घेता 23 नोव्हेंबर पर्यंत तो अनुकूल राहील. म्हणून हा महिना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात अनुकूल मानला जाऊ शकतो, तर नोकरीसाठी तो सरासरी परिणाम देईल. म्हणून नोकरी बदलण्याबाबत घाईघाईने निर्णय घेणे टाळणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात तुम्ही काहीही नवीन हाती घेऊ शकत नसला तरी जुनी कामे पुन्हा करण्याचा धोका पत्करू शकता. याचा अर्थ असा की हा महिना व्यवसायासाठी तुलनेने चांगला असेल आणि या महिन्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीबद्दल तुमच्या नफ्याच्या घराचा अधिपती बुध या महिन्यात सामान्यतः सरासरी निकाल देण्याची शक्यता आहे. परिणामी तुमच्या नफ्याची टक्केवारी देखील सरासरी असू शकते. तुम्ही कोणतेही काम कराल किंवा तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी तुम्हाला त्याच्या अनुरूपी फायदे मिळत राहतील. भाग्यघराचा स्वामी देखील नफ्याच्या घराकडे पाहत आहे आणि ही परिस्थिती 23 नोव्हेंबर पर्यंत कायम राहील. यामुळे तुम्हाला समाधानकारक नफा मिळत राहील. तुमच्या बाबतीत धनाच्या घराचा स्वामी बुध देखील सरासरी परिणाम दर्शवत आहे, म्हणून तुम्ही तुमच्या कमाईचा पातळीपर्यंत बचत करू शकाल. याचा अर्थ बचत करणे ही मोठी समस्या राहणार नाही, परंतु तुम्हाला काही प्रमाणात काटकसर करावी लागेल. अन्यथा शनीचा 7वा दृष्टिकोन तुमच्या बचतीत अडथळा आणू शकत नाही, तर तुम्हाला तुमची बचत खर्च करण्यास भाग पाडू शकतो. जर तुम्ही काटकसर करत असाल तर शनी तुमच्यावर अनुकूल असू शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कमाईचा एक महत्त्वाचा भाग वाचवू शकाल. शिवाय तुम्ही आधीच वाचवलेले पैसे देखील जतन करू शकाल. संपत्तीचा कारक गुरु या महिन्यात उच्च आहे, परंतु तो आर्थिक बाबीमध्ये तुम्हाला थेट मदत करत नाही. त्यांच्या जन्मस्थानापासून दूर राहून उपजीविका करणाऱ्यांना गुरु काही मदत करू शकतो. म्हणून हा महिना आर्थिक बाबीमध्ये सामान्यतः सरासरी परिणाम आणू शकतो. नोव्हेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र परिणाम आणू शकतो किंवा कधीकधी काही कमकुवतपणा अनुभवू शकतो. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात विशेषतः 16 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा सूर्य कमकुवत स्थितीत असेल, जो आरोग्यासाठी अनुकूल मानला जात नाही. राहू आणि केतूचा प्रभाव तुमच्या पहिल्या भावात राहतो, जो आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील चांगली परिस्थिती नाही. परिणामी हंगामी आजारावर परिणाम करू शकतात. शिवाय कोणताही गंभीर आजार नसतानाही तुम्हाला थकवा, स्तुती, कमकुवत वाटू शकते. 16 नोव्हेंबर नंतर सूर्याची कमकुवत अवस्था दूर होईल.
तरीही चौथ्या भावातील त्याची स्थिती अद्याप कोणतेही विशेष अनुकूल परिणाम देणार नाही. सूर्य आरोग्याचा कारक असण्यासोबतच तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी देखील आहे, म्हणून सूर्याचा तुमच्यावर खोल प्रभाव पडू शकतो आणि अशी परिस्थिती टाळण्यासाठी तुम्हाला सूर्याची पूजा करावी लागेल आणि स्थितबद्ध दैनंदिन दिनचर्या राखावी लागेल. चौथ्या घरात मंगळाचे भ्रमण देखील प्रतिकूल मानले जाते, त्यामुळे वाहनांना दुखापत आणि ओरखणे येण्याचा धोका वाढतो. जरी मंगळ स्वतःच्या राशीत असला आणि कोणतेही मोठे नुकसान होणार नाही, तरीही आम्ही तुम्हाला काळजीपूर्वक वाहन चालवण्याचा सल्ला देऊ. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मिश्र परिणाम देणारा दिसतो. निष्काळजीपणामुळे कमकुवत परिणाम होऊ शकतात. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून या महिन्यात काळजीपूर्वक मार्गक्रमण करणे महत्त्वाचे आहे. नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल तुमच्या 5व्या भावाचा स्वामी बृहस्पती 12व्या भावात उच्चस्थानी असेल. बृहस्पतीचे हे भ्रमण दूरच्या नातेसंबंधात असल्यासाठी खूप सकारात्मक परिणाम आणू शकतो. त्यांचे संबंध खूप चांगले असू शकतात. जर तुम्ही प्रयत्न केले तर या महिन्यात भेटणे शक्य होऊ शकते, परंतु जे जवळ राहतात आणि दररोज भेटण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हा महिना काहीसा कमकुवत परिणाम आणू शकतो. विशेषतः महिन्याच्या पहिल्या 6 माहीत सजावट राखणे खूप महत्त्वाचे असेल, अन्यथा तुमची बदनामी होण्याचा धोका असू शकतो. विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल वाटत नाही, तर वैवाहिक सुखासाठी थोडा कमकुवत असू शकतो. तुमच्या 7व्या भावाचा स्वामी शनी या महिन्यात बहुतेक काळात 28 नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. तो 8व्या भावातही असेल. 7व्या भावात राहू आणि केतूचा प्रभाव आहे. जरी या महिन्यात शुक्र सामान्यतः अनुकूल परिणाम देईल, परंतु इतर ग्रहाची स्थिती कमी अनुकूल आहे. या सर्व कारणामुळे वैवाहिक सुखात काही अडथळे येऊ शकतात. म्हणूनच तुमच्या वैवाहिक जीवनात कोणताही धोका पत्करू नये. जर काही किरकोळ वाद उद्भवले तर ते लवकर सोडवणे शहाणपणाचे ठरेल. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार शनी तुमच्या 2ऱ्या भावात बराच काळ आहे आणि बराच काळ तसाच राहील. यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये सर्व काही शांत राहण्याची शक्यता कमी आहे. विशेषतः हा महिना अनुकूल परिणाम आणेल, म्हणजेच या महिन्यात तुम्हाला तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात. तुमच्या 2ऱ्या घराचा अधिपती बुध ग्रह 23 नोव्हेंबरपर्यंत 4थ्या घरात असेल. बुध हा मंगळ ग्रहाच्या संयोगाने कमकुवत स्थिती आहे, ज्यामुळे कौटुंबिक संघर्ष होऊ शकतात. गुरुची 5वी दृष्टी सूचित करते की जो लोक शहाणपणाने वागतात त्यांना कौटुंबिक आनंद मिळेल. भावंडाशी असलेल्या संबंधाबद्दल हा महिना देखील मिश्रित परिणाम देणारा दिसतो. 3ऱ्या घराचा अधिपती महिन्याच्या बहुतेक काळासाठी अनुकूल राहील. तसेच लाभाच्या घरात अधिपती बुध देखील अनुकूल राहील. 3ऱ्या घरातील दुर्बल सूर्याचे भ्रमण जे 16 नोव्हेंबरपर्यंत राहील, हे एक कमकुवत बिंदू आहे. भावंडासाठी जबाबदार असलेले मंगळ आणि गुरुग्रह देखील या महिन्यात सरासरी पातळीवर आहेत, त्यामुळे भावंडाशी संबंध सरासरी राहू शकतात. घरगुती बाबीबद्दल महिना देखील सरासरी परिणाम देऊ शकतो. 4थ्या घराचा स्वामी स्वतःच्या राशीत असला तरी 4थ्या घरात मंगळाचे भ्रमण शुभ मानले जात नाही, म्हणून घरगुती जीवनात किरकोळ विसंगती दिसू शकतात, परंतु कोणतीही मोठी घटना घडणार नाही. समस्या उद्भवल्या तरी तुम्ही त्या सोडवू शकाल. याचा अर्थ असा की तुमच्या घरगुती जीवनात सर्व काही परिपूर्ण नसले तरी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. उपाय आहे, तुमच्यासोबत चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा. नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे. तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना अन्नदान करावे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.